आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. एक आज नवीन शेळी पालकांसाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आले की गाभण शेळी ओळखावी कशी. काही जुने शेळी पालक आहेत ती म्हणतात यार हे काय व्हिडिओ बनवतो, पण मित्रांनो हा व्हिडिओ फक्त नवीन लोकांसाठी, कारण की स्पेशली नवीन लोकांच्या खरंच लक्षात येत नाही की गाभण शेळी ओळखायची कशी. फार छोट्या छोट्या त्याच्या गोष्टी राहतात, त्या जर आपल्याला ओळखायला आल्या तर आपण लगेच गाभण शेळी ओळखू शकतो. ज्यांना खरंच माहीत नाही त्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नवीन काय तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पडेल अशी आशा आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जे आपल्या चॅनलवरती कोण नवीन आहेत त्यांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेळी पालनातल्या भविष्यात येणारे खूप चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, चला विषयाला सुरुवात करूया की गाभण शेळी ओळखायची कशी. तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली की 21 दिवसानंतर माझाव नाही आली की ओळखून जायचं. दुसरी गोष्ट, शेळीचं खाण्याचं 21 दिवसानंतर तिच्या आहार खाण्याची भूक जास्त वाढते. ज्यावेळेस ती गाभण असते त्यावेळेस तिचे खाण्याचं हे वाढतं. तिसरी गोष्ट, तिच्या शरीरातली चमक शाईन वगैरे असते ना, शरीरातले बदल तिचे जाणवू लागतात. एक छोटीशी गोष्ट असते, फक्त जे निरीक्षण करतात ना बारकायांना त्यांच्या लगेच क्लिक होणार, शेळी निवडली म्हणतो आपल्या भाषेत. तर ही निवडायला लागलेली, तिची चमक वाढलेली दुसरी गोष्ट. ठीक आहे. तिसरी गोष्ट, तिचा पोटाची साईज आहे ती 3ऱ्या महिन्यानंतर वाढते. ती कॉमन गोष्ट लक्षात येऊ शकते. पण अजून एक अशी गोष्ट असते की तिचा योनीची साईज जी असते ना त्याच्यात बदल, सुजल्यासारखी योनी किंवा योनीतली साईज मोठी होत जाते. जे बारकाईने निरीक्षण करतात ना हे त्यांच्याच लक्षात येणार आहे. सांगण्याचा उद्देश एवढा, जे जुनी शेळी पालक आहेत त्यांच्या लगेच लक्षात येतं, पण नवीनचे लक्षात येत नाही. फोन करून विचारतात की सर शेळी गाभण कशी ओळखावी, काय करावं. त्याचबरोबर साध्या काही गोष्टी आहेत की जसं की आमच्या फलटण, मुंबई अशा काही ठराविक सिटी आहेत मोठ्या, तिथं सोनोग्राफी करून आम्ही घेतो. जसं की आमच्या जवळ शिरवळ म्हणून आहे एक 50-60 किलोमीटरवरती, तर आम्ही तिथं शेळी नेऊन तिची सोनोग्राफी वगैरे करून 30 दिवसांच्या पुढं सोनोग्राफी वगैरे करून पण आम्ही चेक करू शकतो. हा पण खूप चांगला पर्याय होतो. त्याचबरोबर मित्रांनो, शेळीच्या कासाची झुळ सुटते का, पहिला रोपाट असेल तर 2.5 महिन्याच्या पुढं ते किंवा 2 महिन्याच्या पुढं कासाची झुळ वगैरे पण सुटते, कासाची साईज बदलत जाते. ही पण साधी गोष्ट आपल्याला लक्षात येऊन जाते. त्याचबरोबर ज्या भाद्या शेळ्या आहेत, भाद्या म्हणजे ज्या 4-2 विथं दिलेल्या आहेत, त्यांना ओळखणं थोडंसं मुश्किल होतं. तर त्यांच्यासाठी खास ट्रिक एक तुम्हाला गोष्ट सांगतो. त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला कळपातली शेळी दाखवतो, तर ती कशी ओळखायची त्याचं थोडंसं. पण त्यासाठी नवीन शेळी पालकांना किंवा थोड्याशा अनुभवी शेळी पालकांना पण ह्या गोष्टी चेक करणं मुश्किल राहतं. त्यासाठी पूर्ण अनुभवी एखादा मेंढपाळ वगैरे असतो की ज्यानं शेळ्यांच्यातच 5-5, 10-10 वर्ष दिलं, तो माणूस एकदम परफेक्टली शेळीची बाकीची लक्षणं न पाहता कासाच्या पुढचा जो भाग आहे तो वरती ढकलून पण पाहू शकतो. तुम्हाला थोडासा डेमोमध्ये मी आत्ता दाखवणार आहे, तर चला बघूया थोडंसं पुढे या. तर मित्रांनो, आता ही पाठ आहे साधारण जास्त पुढे गेलेली, पण तुम्हाला फक्त डेमोसाठी मी दाखवते. तुमच्या लक्षात येईल की पहिल्या वेताची कासाचा झोळ सुटलेला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता चेक कशी करायची त्याचं एक उदाहरण सांगतो. त्या कासाच्या पुढच्या भागात आपल्याला हळूच थोडंसं वरपर्यंत ढकलायचं आहे. ह्यासाठी तुम्हाला स्पर्श ज्ञानसुद्धा पाहिजे. जे वरती ढकलल्यानंतर आपल्याला असा काहीतरी धक्का लागतोय, तो आपल्याला लक्षात येते की हे पिल्ली. हे साधारण 2.5 महिन्याच्या पुढं नॉर्मली तो सेन्स आपला काम करतो. त्यासाठी जास्त दिवस आपल्याला शेळी पालनात काम करावं लागतं. तुमच्या जवळचा एखादा मेंढपाळ असेल तर तो सुद्धा चांगल्या पद्धतीने चेक करू शकतो. त्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही योनी पण बघू शकता. साधारण ही 3.5 महिन्याच्या आसपासची योनीमधला फरक तुमच्या लक्षात येईल. योनीची साईज वगैरे अशा पद्धतीने मोठी राहते. अशी एक थोडीशी निवडक कारणं राहतात मित्रांनो. त्याचबरोबर आता आपण अजून काही गोष्टी बघूया. स्टॉप. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता एक नवीन टेस्ट आलेली आमच्या इथं माळेगावला, ती टेस्ट करून भेटते की शेळीचं फक्त ब्लड घेऊन जाऊन पण आपण शेळी गाभण आहे का नाही लॅबमधून चेक करून घेऊ शकतो. आता ज्यांना शक्य विज्ञान युगाचा फायदा घ्यायला जवळ थोडंसं प्रगत त्यांची कॉलेज आहेत जनावरांची, पशुवैद्यकीय किंवा लॅब आहेत जवळ चांगल्या, तिथं जाऊन टेस्ट करून घेऊ शकता. पण जे खूप ड्राय भागात आहेत, ज्यांना शक्य नाही, ज्यांना 1-2 शेळ्यांसाठी घेऊन जाणं परवडत नाही, त्यांच्यासाठी बऱ्याच काय अशा गोष्टी आहेत कितपत सत्य आहेत ह्या मला माहीत नाही. सध्या मी तर ह्या बाकीच्या गोष्टींमुळं चेक करणं वगैरे आम्ही असंच करतो. बाकीच्या काही जणांचं असं मत राहतं की शेळी 21 ते 26 दिवसानंतर
शेळी जर माझा नाही आली तर 26 दिवसानंतर तिचे सकाळचे पहिले मलमूत्र थोडंसं घ्यायचं, त्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं, गहू आणि ज्वारी त्यात टाकून द्यायची पाण्यात, त्यानंतर ती बाहेर काढायची. 4 ते 5 दिवसात जर त्याला मोड आले तर शेळी गाभण नाही असं समजायचं. जर मोड नाही आले तर ती गाभण आहे असं गृहीत धरलं जातं. आता हे कितपत योग्य आहे मला किंवा सत्य मला माहीत नाही, पण असेच कित्येक मेंढपाळ वगैरे जुन्या पद्धतीचे लोक आहेत, त्यांचं ते अनुमान राहतं. मी तर कधी चेक केलं नाही, पण त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघू शकता की बाबा खरंच तसं होतं का नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली माहिती, व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला खरंच ह्यातून काय शिकण्यासारखं वाटलं असेल, जर तुम्हाला नवीन काय माहिती मिळाली असं वाटलं असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बाकीच्या आपल्या शेळीपालक मित्रांना शेअर करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन खूप छान असाच काहीतरी व्हिडिओ घेऊन लवकर येतोय. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.